नमस्कार. आज शिकणार आहोत खूपच सुंदर 4 रांगोळ्या. तर चला व्हिडिओमध्ये राहा. अशा पद्धतीने आपल्याला बघा डॉट टाकून घ्यायचे आहेत. बघा मी असे 4 डॉट टाकून घेणार आहे आणि अतिशय सोप्या आणि सुंदर सणासुदाच्या मी रांगोळ्या आणल्या आहेत. तर बघा पूर्ण आपल्याला व्हिडिओमध्ये राहायचं आहे. बघा झाकणने आपल्याला गोल करायचे. बघा अशा पद्धतीने आणि झटपट एका मिनिटात एक होणारी रांगोळी आहे. आणि फेसबुक इंस्टाग्रामवर बी माझी आय डी आहे, जे एल रंगोली. नक्की ट्राय करा. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला मी फेविकॉलची बॉटल घेतलेली, स्वच्छ धुवून रांगोळी गाळून भरली आहे. वरचा टोप कट केला आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. यूजफुल बॉटल आहे. हे बघा अशाच पद्धतीने झटपट आपण 5 मिनिटात किंवा 6 मिनिटात काढू शकतो. अशा 4-5 रांगोळ्या मी शिकवणार आहे. आणि ज्यांना अगदी रांगोळ्या येत नसतील त्यांच्यासाठीच खास व्हिडिओ आहेत. तर पूर्ण व्हिडिओमध्ये राहा. आपल्याला मागं पुढं डॉट झाले तर व्यवस्थित करून घ्यायचे आहेत, कारण मागं पुढं डॉट होत असतात. हे बघा फेविकॉलची बॉटल आहे, त्याच्याने किती सुंदर मिनी डॉट काढून दाखवले. बघू शकता ना तुम्ही. फक्त आपल्याला वरती सरपत जायचे. बघा हे बघा किती सुंदर असं आपलं फ्लावर तयार झालं. त्याच्यामध्ये आपण ना विरुद्ध कलर टाकूया. आपल्याला काय करायचंय, खाली ना असे कलर टाकत जायचे. बघा अधिक सुंदर दिसण्यासाठी नक्की ट्राय करा, कारण मी सोप्या पद्धतीने रांगोळ्या आणत असते. एका बोटानेच फक्त आपल्याला दाबत जायचे. बघा कोणालाही येईल, एका मिनिटात होणारी रांगोळी आहे. नक्की ट्राय करा. आपल्याला विरुद्ध कलर टाकायचे आहे त्याच्यामध्ये, तर मी विरुद्ध कलर टाकून घेणार आहे. हे बघा अशाच पद्धतीने आपल्याला बाहेर, हे आता आपल्याला बाहेर ना मोठे मोठे डॉट टाकायचे, कारण खूपच आकर्षक अशी रांगोळी दिसणार, कारण कलरफुल डॉट आहेत ना. तर आपल्याला सॉसची बॉटल आणायची. 50 रुपयाला भेटते मार्केटमध्ये. यूजफुल बॉटल आहे. ज्यांना अगदी रांगोळी किंवा कलर भरता येत नसेल तर अशा बॉटलने कलरही भरू शकता आणि फ्लावरही काढू शकता. मी सर्व बाजूला पाकळ्यांवर अशा पद्धतीने कलर टाकून घेणार आहे. त्याला आपल्याला काय करायचं आहे, मी प्लास्टिकचा चम्मच घेतलाय गोल करायचे, आणि ते एका बोटानेही होतं आहे. बघा एका बोटानेही गोल होतं. नाही प्लास्टिकचा चम्मच राहिला तर, नाहीतर प्लास्टिकच्या चम्मचनेही तुम्ही गोल करू शकता. आणि सुंदर असे आपले विरुद्ध कलर टाकत जायचे. हे बघा असे गोल करून घ्यायचे आपल्याला. तुम्ही व्हाईटही कलर टाकू शकता, कारण याला व्हाईट विरुद्ध व्हाईट कलर आहे. बघा मी सगळे विरुद्ध आणि कलर कॉम्बिनेशनही दाखवत असते, की विरुद्ध कलर कसा भरायचा तेही दाखवते. हे बघा अशाच पद्धतीने एका बोटाने दाबल्याने, पंच केल्याने गोल आकार येतो. बघा ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी माझे खास व्हिडिओ असतात. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला बघा दुसरं असं फूल तयार करायचं. त्याच पद्धतीने आपल्याला गोल नाही टाकता येत ना, तर वरती आणि खाली ह्या बाजूलाच आपल्याला आधी चौरस टाकून घ्यायचे. बघा चौकोन भागाला मध्ये सेंटरमध्ये बघायचं. अशाच पद्धतीने आपल्याला फक्त क्रॉसमध्ये करत जायचं. बघा असं किती सुंदर आणि आकर्षक आपलं फूल तयार झालं. बघू शकता. फक्त थोडंसं क्रॉस करायचं, नाही आलं तर आपल्याला थोडं व्यवस्थित घ्यायचं. बघा अशाच पद्धतीने मध्येही आपण गोल करू शकतो. हे बघा मोठंही गोल करू शकतो. नाही व्यवस्थित म्हणजे आपल्याला कलर टाकता येईल. व्यवस्थित आपल्याला गोल करायचं आहे. आणि चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा, कारण वेगळे वेगळे मी फुलं आणणार आहे किंवा सुंदर असे फ्लावर. तर तुम्ही नक्कीच माझं चॅनल सबस्क्राईब करा. सोप्या पद्धतीने मी रांगोळ्या आणत असते. ज्यांना अगदी रांगोळ्या येत नाही त्यांच्यासाठी व्हिडिओ असतात. मी झटपट अशी फुलं शिकवते. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला कलरही टाकून घ्यायचं आहे. आणि चुटकीने अशा पद्धतीने 2-2 तुम्ही डॉटही टाकू शकता आकर्षक दिसण्यासाठी. बघा छोटे छोटे हलके हलके आपल्याला
हे डॉट टाकले तरी सकाळी घाई असते, तुळशी समोर किंवा आपल्याला शुभ दिवशी असे टाकू शकतो आपण. हे बघा आता आपली तिसरी रांगोळी. त्याच पद्धतीने आता इथं जागा नाही म्हणून मी इथं दाखवणार आहे. हे वेगळं फूल थोडंसं आपल्याला एकसारखे डॉट घेऊन घ्यायचे आहेत बघा. आपल्याला बर्ड्स आहे ना, बर्ड्सने थोडंसं ह्या बाजूने करायचे बघा. म्हणजे कोयरीचा आकार येतो. हे बघा, हे वेगळं फूल. आता याला आपण अशा पद्धतीने असंही करू शकतो बघा, असंही करू शकतो. पाकळ्या थोडंसं लांबसर. तुम्हीही नक्की ट्राय करा, नक्की येईल तुम्हालाही. हे बघा, हे वेगळं फूल, ते वेगळं फूल. कारण तुम्हाला वाटेल सेम सेम फूल काढलं. आपल्याला त्याच्यामध्येही विविध कलर टाकून घ्यायचे आहे बघा. आपल्याला थोडं इथं छोटे छोटेच आपल्याला डॉट टाकायचे, म्हणजे जॉईंटही केलं तरी चालेल. असं गोल केलं तरी चालेल बघा. मी बड्स घेतलेले आहे. मध्येही आपण कलर टाकू शकतो. तुमचा आवडता कलर तुम्ही टाकू शकता बघा. किती आकर्षक आणि सुंदर छोटंसं फूल देवाऱ्यासमोर किंवा घाई असेल तर आपल्याला टाकू शकता तुम्ही देवाऱ्यासमोर किंवा शुभ कार्याला. खूपच आकर्षक आणि सगळ्यांचं आवडतं फूल आहे, फिरतं फूल. नक्की ट्राय करा, नक्की येईल तुम्हालाही. आपल्याला फक्त असं एका बोटाने पंच करून घ्यायचं आहे, बघू शकता. फेसबुक, इंस्टाग्रामवर बी माझी ID जेल रंगोली नक्की ट्राय करा. त्याच्यावर बी सुंदर सुंदर अशा मी रांगोळ्या आणल्या आहेत. हे बघा, इथंही आपण सेम त्या पद्धतीने करणार आहोत. आपल्याला येत नाही ना गोल आकार, तर अशा पद्धतीने मध्ये मध्ये टाकायचे बघा. आपल्याला काय करायचं आता, ही काडी किंवा अगरबत्तीची काडी किंवा असं घ्यायचंय बघा. इथून केलं ह्या बाजूने आणि ह्या बाजूने वरती करायचं, ह्या बाजूने आणि ह्या बाजूने अशा पाकळ्या काढत जायचं आपल्याला. आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ, शिकवण्याची पद्धत. कारण मी खूपच सोप्या पद्धतीने अशा रांगोळ्या आणत असते, तर तुम्ही नक्कीच ट्राय करा, नक्कीच येईल. प्रॅक्टिस लागेल पण नक्कीच येईल. आता याच्या खाली आपण कलर टाकून घेणार आहोत. तो ही विरुद्ध आपल्याला कलर टाकायचा आहे. मी जांभळा असा कलर टाकून घेते बघा. छोटे छोटे आणि सुंदर सुंदर आणि आकर्षक दिसणारे मी फुलं दाखवले आहेत. आणि ज्यांनी माझा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. कारण मी रोज रांगोळ्या टाकत असते JL रंगोली चॅनलवर, JR रंगोली चॅनलवर. आणि तर नक्की माझा पूर्ण व्हिडिओ बघत जा. थोडंसं क्रॉसमध्ये करायचं आहे बघा आपल्याला, म्हणजे कोयरीचा आकार येतो थोडं क्रॉसमध्ये. हे बघा, अतिशय सोप्या पद्धतीने मी 5-6 मिनिटात हे बघा किती सुंदर सुंदर 4 रांगोळ्या दाखवल्या, बघू शकता. मध्ये आपल्याला थोडंसं गोल करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला विरुद्ध कसे कलर टाकायचे तेही मी तुम्हाला दाखवलं आहे. आपल्याला विरुद्धच कलर वापरायचे आहेत. आकर्षक आणि सुंदर अशा आकर्षक करणाऱ्या अशा सुंदर रांगोळ्या बघू शकता. मध्येही त्याच्या पुढे आपल्याला थोडंसं कलर टाकून घ्यायचं आहे.
थोडं एका बोटाने आपल्याला पंच करायचे. किती सुंदर असे आपल्या रांगोळ्या बघा. 4 फुलं दाखवले आहेत. नक्की ट्राय करा. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ. धन्यवाद.